जिस तरह से इस टूर्नामेंट में आप देख सकते हैं पीपीएल इमरान भाई काजी, इमाद भाई काजी, इन्होंने बहुत ही बड़ा योगदान दिया है, ताउन दिया है। हम उनके शुक्रगुजार हैं। खेल तो सब खेलते हैं पर खेलना सिखाया आपने, बिखरे हुए खिलाड़ियों को एक साथ लाया आपने। इस टूर्नामेंट की रौनक आपके दम से है, जीत का असली जश्न आपके ही करम से है। अगर इमरान भाई काजी या इमाद भाई नहीं होते तो फिर ये जश्न बच्चों को मनाने का मौका नहीं मिलता है। जो जश्न इस वक्त आप देख सकते हैं कि तोड़ाड़ी की टीम मना रही है। अब्दुल्ला ने अपनी बेहतरीन फील्डिंग बल्लेबाजी की बदौलत ये मैच तोड़ाड़ी को जिताया है। और कोल्ड ड्रिंक की बोतल जो अरफात बोदू की तरफ से दी जा रही है उसको सबों में शेयर भी कर रहे। हालांकि मुझे भी रिक्वेस्ट की सर आप पिए, तो यहां पर चले मैदान पर जोरदार अपील। इस अपील में उत्साह जास्ती परंतु विश्वास कमी, कारण पंचांनी नाकारलंय, फेटाळून लावले अपील की यावेळेस मात्र फलंदाज बाद नाही आहे। कोण फलंदाज आहे मित्रांनो? ज्याच्या नावावरती एक फास्टेस्ट 100 आहे। प्रत्येक मैदान ज्याने गाजवलंय, प्रत्येक मैदानावरती ज्याने आपल्या नावाचा, आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या संघाचा डंका वाजवलाय तो सूरज करकरे आणि तो स्ट्रॉंग झोन आहे। आता सूरजला मात्र तुम्ही त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये रोखू शकत नाही। हे पुन्हा एकदा दाखवून द्याल चौकार। आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मित्रांनो, सतत आम्ही वरवटना तिरंगा चषक मध्ये सुद्धा आपण पाहिलाय की सलामीच्या रूपात या दोन्हीच फलंदाज मैदानावरती येत होते। आणि आज सुद्धा आपण पीपीएल या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय की तीच फलंदाजी, तेच फलंदाज मैदानावरती आलेले आहेत। आता नक्की चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते तन्वीर भाई मुकादम याचकडून। एक लिजेंड असा क्रिकेटपटू, 40+ असो, अंडर 40चे सामने असो, विलेज टू विलेज फॉर्मेट असो किंवा आयपीएल आयकॉन फॉर्मेटच्या स्पर्धा असो मित्रांनो, प्रत्येक सामन्यामध्ये आपली कामगिरी नक्कीच उजवी पाहायला मिळत असते। इथे मात्र एकच धाव मिळेल। नेटच्या पलीकडे चेंडू डायरेक्ट गेला किंवा खालून गेला तरी तुम्हाला एकच धाव मिळेल। नेटला लागून चेंडू आतमध्ये आला तर मग तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्या, जसे आपण तिरंगा चषक मध्ये पाहिलं होतं तेच नियम मात्र या ठिकाणी सुद्धा आहेत। कोणता बदल नाही आहे। तरी काही शंका मनामध्ये असतील तर त्या शंकेचं आपण निरसन पंचांकडून करून घेऊ शकता। ही गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात मी आणून देतोय। तर या सिंगल मुळे वाढती धावसंख्या आता 5। डिक्लेअर वरती मात्र स्ट्राइक रोटेट होईल। ओमकार डावकुरा फलंदाज, धडाकेबाज असा फलंदाज, लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू, नी फुलटस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या वरून मारायचं होतं परंतु कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय। चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते मनसूरबाईचा, मात्र धाव फक्त कोणतीही मिळत नाहीये। निर्धाव चेंडू, धाव न धोका, धावफलकावरती आकडेमोड सुद्धा पाहायला मिळत नाहीये। चांगली गोलंदाजी, हा पुन्हा सुरेख बॉल, क्या बात है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी तनवीर मुकादम। तनवीर क्या बात है, एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए तनवीर भाई और सदर साहब की तरफ से 200 रुपए का कैश प्राइज इस बेहतरीन गेंदबाजी की बदौलत। धावफलकावरती फक्त 5 धावा दिसत आहेत। पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळणं म्हणजे सोपं नाही आहे, खाऊ नाही आहे। आणि दोन दिग्गज फलंदाज जेव्हा समोर असतील तेव्हा तर नाहीच नाही मी तर म्हणेन, परंतु ती कामगिरी मात्र करून दाखवली आहे। स्वतःवरती आत्मविश्वास होता तनवीर मुकादम याला की मी यांना नक्कीच थांबवू शकतो। अन्यथा मित्रांनो, जेव्हा सूरज करकरे, ओमकार समोर असतात तेव्हा मोठ्या मोठ्या गोलंदाजांना सुद्धा घाम सुटत असतो, परंतु तनवीर मुकादमकडे सुद्धा नक्कीच एक मोठा अनुभव आहे आणि पूर्ण अनुभव पणाला त्यांनी लावला पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आणि फक्त 5 धावा दिल्या। त्यात एक चौकार सुद्धा आला होता साकिब आणि एकच सिंगल। क्या बात है तनवीर भाई, बहुत बेहतरीन गेंदबाजी, बहुत बहुत बेहतरीन गेंदबाजी। नपी तुली गेंदबाजी इसी को कहते हैं। पावर प्ले का ओवर, जैसे हमने शहबाज पठान को देखा, और 4 दिन मैं उनका नाम लेता ही रहूंगा क्योंकि मैंने
पहली मर्तबा ऐसा देखा कि एक ही दिशा में बल्लेबाज को मजबूर कर दिया था 3 मर्तबा खेलने के लिए. आडव्या बॅटचा करावा प्रहार या ठिकाणी करायचा होता, परंतु मात्र अपेक्षेची पूर्ती करणारे फटके मात्र बसत नाही आहे. कारण तो स्ट्रॉंग झोन आहे, यातील मात्र शंका नाही आहे. या खेळाडूकडे प्रतिभा आहे, कौशल्य आहे. कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या चांगल्या फलंदाजीच्या जीवावरती तिरंगा चषकमध्ये जेव्हा शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज होती, तेव्हा 6 धावा ठोकून याने आपल्या संघाला विजयी केलं होतं. आखू टप्प्याचा चेंडू इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रायवल होतोय. एक धाव पूर्ण केलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी चोटी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. अर्थात दोघांमध्ये जेव्हा तालमेल व्यवस्थित होतो, कोऑर्डिनेशन चांगला असतो, त्यावेळी मात्र अशा प्रकारचे धावा सुद्धा आपल्याला होताना दिसतात. अर्थात एकचं रूपांतर मात्र त्याने 2 धावांमध्ये केलंय. 2 धावा धावफलकावरती अर्जित केल्या जात आहेत. 2 ने वाढती धावसंख्या 7-8. बिनबाद 8 धावा. पहिला खराब चेंडू होता. हाशिम, हा सुरेख चेंडू, अप्रतिम बॉल, नेत्रदीपक कामगिरी, स्लोवर रन पाहायला मिळालाय. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खोलात टाकलेला हा चेंडू. सूरज करकेला सुद्धा काही समजलं नव्हतं. खरंच सुरेख असं अप्रतिम. नऊ धावा धावफलकावरती 9 धावा आहेत. कोणताही फलंदाज बाद नाहीये. टॉस जिंकल्यानंतर पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं पांगलोली या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं जावेद 11 महाड या संघाला. 4 षटकांचे सामने आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये पाहूया जावेद 11 महाड हा संघ मित्रांनो कशा प्रकारे एक टार्गेट सेट करेल. कारण आता मात्र आतापर्यंत नक्कीच थोडंसं फंबल होताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलंय. अनुभव मोठा आहे या संघाकडे. बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी गाजवले. पुन्हा चांगला फटका. यावेळेस धावा किती मिळतील पंच? एकच धाव. अर्थात तिथे कितीही मोठा लांब लांब षटकार ठोकला तरी तुम्हाला धाव मिळेल फक्त एक, कारण तो घोषांकित क्षेत्र आहे. हा सामना संपल्यानंतर अर्थात इनिंग ब्रेक मध्ये पुढचा सामना तुमच्या आमच्या भेटीसाठी येतोय मित्रांनो. तो संघ असेल उकाब वावे वर्सेस तोडाडी. वावे हा संघ अर्थात उकाब या नावाने खेळतोय आणि तोडाडी संघाच्या कॅप्टनला सुद्धा माझी विनंती असेल, इथं पुणे अपेक्षेची पूर्ती करणारा फटका बसला नाहीये, कारण एकच धाव मिळते आणि 1 ने वाढती धावसंख्या आता पोहोचते 11च्या घरात. 1-1 फॉर नो लॉस. पांगलोली हा संघ एक चांगला अनुभवपणा लावतोय, कारण आतापर्यंत नक्कीच धावसंख्या कुठेही अशा मोठे फटके, फक्त एक चौकार शिवाय कोणतीही मोठी धाव किंवा मोठा फटका आलेला नाही आहे. आणि महाड हा संघ खेळतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अफजल भाई सुद्धा महाड नक्कीच सामना पाहत असतील आणि जय गणेशच्या माध्यमातून जो कोणी आमच्या सोबत जोडला गेला. इथं पहिला हादरा बसेल का नाही. झेल सुटतोय, झेल चेंडू धरणीला दान. इथे मिळतोय ओमकारला जीवनदान आणि येणाऱ्या कालामध्ये मात्र हा जीवनदान पांगलोली या संघासाठी महागडा ठरू शकतो, कारण ओमकार याने आपण पाहिलं होतं मित्रांनो अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. सतत सातत्याने फलंदाजी करणारा. शेवटचा चेंडू असेल जावेद भाई, कारण पहिला चेंडू खराब होता, वाईड बॉल होता. 1 ने वाढती धावसंख्या 13, 2 ने वाढती धावसंख्या 13, कारण झेल सुटला त्याच्यानंतर ओमकारने त्या झेलचं रूपांतरित 2 धावांमध्ये केलंय. तरी सुद्धा धावसंख्या आपल्याला धावफलकावरती दिसते ती म्हणजे 13 आणि षटकातील शेवटचा चेंडू असेल. हाशम उत्कृष्ट अशी गोलंदाजी हाशम कडून सुद्धा पाहायला मिळते, कारण कॅप्टनने चांगली गोलंदाजी केली. माझं सुद्धा कर्तव्य आहे त्याच्याच पावलावरती पावलं टाकून त्याच दिशेने मला सुद्धा गोलंदाजी करायला. इथे मात्र पहिला हादरा ओमकारच्या स्वरूपात बसते जावेद 11 महाड या संघाला.
आता मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनला कोणता फलंदाज जाईल? उठलाय मित्रांनो राहुल सावंत उर्फ बाहुबली. बाहुबलीने 27 धावांची एक उत्कृष्ट अशी पाळी आपल्या संघासाठी केली होती तिरंगा चषक मध्ये, आणि तोच राहुल सावंत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण त्याला पाहतोय. आज खराब सुरुवात झाली. ओमकार असेल, सूरज असेल, कारण हेच दोन्ही खेळाडू मित्रांनो फलंदाज, आघाडीचे फलंदाज 2 षटकांमध्ये तब्बल 30-35 धावा चोपत असतात, वसूल करत असतात. परंतु इथे मात्र यजमान संघाने फक्त 2 षटकांमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत, आणि महत्त्वाचा बळी ओमकारचा सुद्धा विकेट मिळवला आहे. चला, पांगरोळी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, पंच कोणाची तमा करणार नाही, कोणाची पर्वा करणार नाही, कारण पंच कडक आणि शिस्तबद्ध असा पंच आहे, कोणाचाही ऐकणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण अल्ताफबाईला सुद्धा पाहतोय. संघ यजमान असेल, आपला स्वतःचा असेल, तरी सुद्धा तुमची सुद्धा काहीही तमा केली जाणार नाही. यष्टांच्या मागे अगदी खेटून उभा असलेला माजिद भाई सुद्धा आपण पाहतोय. नवी धनसेकडून जिसांसाठी ऑफर येते प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. आता ओमकारचा विकेट घेतलाय, 200 रुपये जमा होतील नाही, याच्या नंतरचे काय हाशिम. ओहो, पुन्हा पंच आपला बोट आकाशात दाखवतात, आणि महाडचा वंडर बॉय सूरज करकरे बॅक टू द पवेलियन. हा सुरेशची बॅच मात्र त्याच्यावरती का रुसले काही समजत नाहीये. जिशानसाठी 200 रुपये, जिशानसाठी वा. अमजद भाई वस्ता 50 रुपये, आणि नवी धनसेकडून सुद्धा 200 रुपये. नक्कीच जिशानची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा, कारण हा विकेट कुठला आहे ज्याच्या बाबतीत मग तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली होती. कित्येक मैदानात ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवला मित्रांनो, असा फलंदाज नेहमी चर्चेचा विषय असतो, कारण प्रत्येक ठिकाणी सूरज करकरेच्या नावाची चर्चा का होत असते, कारण योगेश पेनकर नसताना सर्व सूत्रे आपल्या हातात घेतो संघाची, आणि आपल्या संघाला तो विजय करून देत असतो. परंतु आज या ठिकाणी कुठेतरी थोडासा फंबल होताना आपण त्याला पाहिलाय. रियाज बोधूकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. रोहित आहे ना, यस, रोहित देसाई उर्फ बाबी. आता सर्व जबाबदारी असेल, कारण रोहित सुद्धा एक चांगला फलंदाज आहे मित्रांनो. जिथे जिथे परिस्थिती गंभीर तिथे तिथे रोहित आपल्या संघासाठी खंबीर असतो. एकाच षटकामध्ये 30 धावा सुद्धा ठोकलेला आहे, तोच हा फलंदाज आहे. एका चेंडूवरती 13 धावा ठोकणारा हा फलंदाज आहे. हो, वेगाने टाकलेला चेंडू, परंतु कुठेतरी स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. पंच बाह्य चेंडू म्हणून घोषित करतायत. 1 धावेची भर धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1ने धावसंख्या पुढे सरकते थोड्याशा वेळानंतर, आणि धावफलकावरती धावा दिसत आहेत 14. 2 गडी बाद. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आलेली आहे. आता मात्र या दोघांवरती नक्कीच सर्वांच्या नजरा असतील. वाह, सुरेख गोलंदाजी. आज काय प्रॉब्लेम, कशासाठी फलंदाज फंबल होतात? मातीचा विकेट आहे म्हणून की काय, हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण कॉन्क्रीटच्या विकेटवरती मोठमोठे फटके मारणारे हे फलंदाज कुठेतरी आज मातीच्या विकेटवरती मला थोडंसं बॅकफूटवरती दिसत आहेत. पण तो कमबॅक करू शकतात, त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे. इथे मोठा फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. या षटकार, आता चेंडू मला असं वाटतं लॉंग स्लॉट मध्ये होता, आणि सरळ बॅटने सुपर असा हिट केलाय, आणि पहिला षटकार आलाय जावेद 11 महाड या संघाच्या खेळाडूंकडून, अर्थात रोहित देसाईकडून. अपेक्षा होतीच की अशा स्थितीमध्ये रोहित नेहमीच आपल्या संघाचा तारणहार म्हणून ठरलाय, आणि आज मी नक्की चांगली कामगिरी करेन. म्हणूनच तर अफजल 11 महाड किंवा जावेद 11 महाड संघ महान का गणला जातो मित्रांनो. रायगढ़ क्रिकेट में जिशान के लिए अक्रम धन से इनके तरफ से भी 500 रुपए का कैश प्राइज आया हुआ है। जिशान मैच खत्म होने के बाद अपना ये इनाम लेके जाए, क्योंकि जिशान ने सूरज करकरे को आउट किया है। और वो विकेट की अहमियत क्या है
ये आने वाले इनामात आपको बता रहे हैं. चांगलं क्षेत्ररक्षण त्याखेरीज आपल्याला पाहायला मिळते. दुसरा देव घेण्याचा प्रयत्न होता परंतु समोरील बाहुबलीकडे कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाहीये. अर्थात बाहुबलीला इथे वाटतंय की आता आपण कोणती घाई करायची नाही आहे. आपल्याकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, आपण मोठे फटके मारू शकतो. मग उगाच घाई करायची काय गरज आहे. म्हणून त्यांनी थांबवलाय रोहितला आणि रोहित लगेच माघारी परतलाय. चांगला तालमेल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालाय. आता रोहित एकटा धावता असता तर नक्कीच तो बाद झाला असता. ठीक आहे, इथे मात्र मोठा फटका हवेत केलेला चेंडू. चेंडू हवेमध्ये गिरक्या घेतोय, चेंडू खाली येतोय. वसीम तन्वीर करणार नाही कोणती चूक. इथे पकडला जातोय झेल आणि बाहुबलीचा सुद्धा संपतो या ठिकाणी खेळ. बाहुबलीकडून नक्कीच भरपूर अपेक्षा होत्या कारण बाहुबलीच्या बॅटमधून बरेचसे षटकार, एका षटकामध्ये 5 षटकार मी स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. परंतु आणखीन एक संघाला तारणहार, संघाचा संकट मोचक म्हणून आपण ज्याला म्हणतो तो गग्गा गणेश गिरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. इथे परिस्थिती नक्कीच संघाची गंभीर आहे. फक्त 19-20 धावा झालेल्या धावफलकावरती 21 धावांसाठी आपण पाहतोय की 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे साकीब. यस, शेवटचा चेंडू म्हणजे नक्कीच थोडीशी केविलवाणी अवस्था जावेद एलेवन महाड या संघाची दिसते. आता उर्वरित फक्त 7 चेंडू. 3 गड्यांच्या मोबदल्यात गग्गा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गग्गा आणि रोहित मध्ये आपण पाहतोय एक सल्ला मशवरा, एक छोटीशी मीटिंग. काय स्ट्रॅटेजी असेल, काय एकमेकांना दोघांनी सांगितलं असेल, काय चर्चा झाली असेल. येणाऱ्या कालामध्ये मात्र या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला मिळेल. परंतु जिशान इथे मात्र नक्कीच उल्लेखनीय अशी कामगिरी करतो संघासाठी. वा, आउट स्विंगर पाहायला मिळालाय. गिरकनी गिरका घेत चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. तिसरं षटक सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7च्या सरासरीने फक्त 3 बाद 21. कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी कामगिरी मित्रांनो आज पांगलोली या संघाने केले महाड या संघाविरुद्ध. 100 धावा ठोकणारा संघ मित्रांनो आज 3 षटकांमध्ये फक्त 21 धावांमध्ये आपले महत्वाचे 3 गडी सुद्धा गमावून बसलाय. चला, मीटिंग लावू नका, प्रत्येक वेळी विनंती असेल. पंचांचा लक्ष बरोबर आहे. नक्कीच चांगला सामना होईल. आता सिकंदर भाई काय वाटते, कितपत जावेद एलेवन महाडा संघ मजल मारेल? मारूफ भी अच्छा गेंदबाज है. अभी देखना होगा कि वो किस लाइन और लेंथ से गेंदबाजी करते हैं. तो मेरे ख्याल से वो 30 के अंदर रुकने की कोशिश करेंगे. पाहूया मित्रांनो, सिकंदरबाई एक लिजेंड क्रिकेटपटू आहे, त्यांचा अनुभव. आणि इथे रोहितच्या बॅटमधून येणारा षटकार क्रमांक 2. धावफलकावरती धावा 27. षटकाराने धावसंख्या वाढते वेगाने आणि पोहोचते 27च्या घरात. 5 चेंडू शिल्लक. मारूफचा स्वागत स्वॅगने केलाय आणि खरंच पुन्हा एकदा गेम ऑन केलाय रोहितने. कारण कुठेतरी असं वाटत होतं सिकंदरबाईची आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा सिकंदरबाईंनी सांगितले की 29 ते 30 पर्यंत महाड हा संघ आम्ही रोखू. अर्थात माझा विश्वास माझ्या गोलंदाजांवरती, परंतु पहिल्या चेंडूवरती सर्व जे भाकीत होते ते फेल ठरवले. या ठिकाणी रोहितने एका पाठोपाठ दुसरा षटकार. आणि या षटकाराने आता मात्र कुठेतरी चित्र पलटताना आपल्याला दिसत आहेत. आता मात्र नक्कीच मोमेंटम शिफ्ट होते आणि धावफलकावरती धावा 2 षटकारामुळे वाढून होत आहेत 33. आता कुठेतरी एक स्मित हास्य आपण सर्व जावेद एलेवनच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. कारण संघ अडचणीत असताना आपल्या संघाला ताळण्याचं काम केलंय रोहित देसाईने. का त्याला बाबी म्हणतात मित्रांनो, एक निकनेम त्याला दिलाय कारण त्यांनी क्रिकेट भरपूर खेळलाय महाड शहरासाठी. कठीण स्थितीमध्ये स्वतःला सांगतोय की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. वाघ जरी जखमी असला तरी तो
आयुष्याला कंटाळत नसते, तो थोडा वेळ घेतो आणि नंतर 30 दशेत बाहेर पडतो, 30 दशेत आणि तोच दरारा घेऊन. असा हा खेळाडू आहे रोहित. बऱ्याच दिवसानंतर एक चांगली फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते. पांगलोलीच्या मैदानावरती रोहितच्या बॅटमधून 33 वर धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत. तिसरा चेंडू षटकातील शेवटचा, इथे मात्र फटका बसलाय. हाशिम आलाय, चेंडू खाली पकडला जातोय, झेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र समजू शकला नाहीये. जेव्हा जेव्हा वेगाने चेंडू टाकलाय तेव्हा तेव्हा मोठे फटके दिसले, मग कुठेतरी चेंज ऑफ पेस मध्ये मात्र फसवण्याचा काम केलाय. आणि हा कानमंत्र कोणी दिला असेल की बाबा आता स्लोवर टाक चेंडू म्हणून. 33. चंदन 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 ने दोस्तों आखिरी मुकाबले में शानदार बल्लेबाजी की थी. 5 रन की जरूरत थी, चौका जड़ा था. चंदन चंदन मी तेच बोलतो ना की एका चेंडूवरती जेव्हा 6 धावा 5 धावांची गरज होती तेव्हा चौकार ठोकला होता चंदनने. आता चंदन सुद्धा चांगला फलंदाज आहे, परंतु रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या वाजवा मित्रांनो. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा 19 धावांची एक बहारदार खेळी आज रोहित देसाईच्या बॅटमधून आपण पाहिले. योगेश पेनकर सर नक्कीच पाहत असतील तर आज खुश होतील रोहितवरती. जिथे ओमकार आऊट झाला, सूरजने आपली कमाल दाखवली नाही, राहुल सुद्धा लवकर बाद झाला, परंतु बाजू मात्र आपल्या संघाची सांभाळली ते म्हणजे रोहित देसाईने. इथे चांगला फटका, सुरेख फटका, वा अलॉंग द कार्पेट. चेंडू अडवण्यात आलेला आहे, अप्रतिम असा क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु याखेरीज आपण पाहतोय की 2 धावा अगदी सहज चंदनने पूर्ण केलेले आहेत. 2 ने वाढती धावसंख्या 35. रईसचं चांगलं क्षेत्ररक्षण, 15 ते 20 पाऊल तो धावून तो चेंडू अडवलाय. शर्यत लागली होती आणि शर्यत जिंकली कोणी तर रईसने. आता शेवटच्या षटकातील फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्याच्यानंतर रोहितचा मिळवलेला विकेट आणि आता चंदनने 2 धावा काढून धाव फलकावरती धावा आतापर्यंत 35 पर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. एकूण 14 धावा 4 चेंडू मध्ये दिलेल्या आहेत मारूफ याने. उर्वरित 2 चेंडू महत्वाचे असतील. हाफ ट्रॅकर, पुन्हा फटका फसलाय, परंतु नो मॅन लँड्स मध्ये चेंडू जमिनीवरती पडतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा अगदी सहज पूर्ण केली आहे. गग्गा आणि चंदन याने चांगला ताळमेल, चांगला समन्वय पाहायला मिळते. आणि जेव्हा चांगला कोऑर्डिनेशन होतो, ताळमेल होतो, समन्वय होतो, तेव्हाच अशा प्रकारचे रिस्की धावा पूर्ण होतात आणि 2 धावा मिळत आहेत. 37 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. षटकातील इनिंग मधील शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. काय सांगितलं असेल गग्गा याने चंदनला की बाबा शेवटचा चेंडू षटकार चौकार के किमान धावा आल्या पाहिजे, असं नक्की सांगितलं असेल. षटकार आला तर 40+ धावा पाहायला मिळतील. आणि इथे आला, वाह, इट्स अ मैक्सिमम, क्या बात है. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन छक्का. और ये ओवर बहुत महंगा गया. देखिए सांसें थम गई सिकंदर भाई. एक सन्नाटा सा छाया हुआ है मैदान पर. 3 ओवर में 21 रन थे और 4 ओवर के बाद 43 रन यानी कि 22 रन खर्च किए अकेले मारूफ ने. चलिए इनिंग की शुरुआत हो, जब तक हम बैटिंग और बॉलिंग कार्ड पर एक नज़र मारते हैं. बैटिंग की अगर बात की जाए तो सूरज करकरे ने बनाए थे एक चौके के साथ, शुरुआत बढ़िया की थी लेकिन कुल मिलाकर 8 रन बनाए. फिर ओमकार ने बनाए थे 3 रन 4 गेंदों में. राहुल, सावंत यानी कि बाहुबली ने खाता तक नहीं खोला. रोहित ने शानदार बल्लेबाजी की, 5 गेंदों में 19 रन का योगदान दिया. गणेश गग्गा नॉन स्ट्राइक एंड पर रहे, 1 बॉल खेला, लेकिन चंदन ने 3 गेंदों का सामना करके 10 रन बहुत ही अहम बनाए हैं, जो कि इस मैच के रिजल्ट पर असर डाल सकते हैं. ये अगर आखिरी ओवर में 22 रन नहीं आते जो कि रोहित ने और चंदन ने बनाए तो रनों की संख्या बहुत कम दिखती. सिकंदर भाई को भी मारूफ से काफी उम्मीदें थी. रईस ने बहुत ही अच्छी फील्डिंग की थी. रईस, मूर्ति लहान पण कीर्ति महान, छोटा पैक बड़ा धमाका. हाँ गेंदबाजी,
तनवीर की अगर गेंदबाजी की बात की जाए तो केवल 5 रन दिए थे एक ओवर में। हाशिम ने 8 रन देकर एक सफलता पाई थी। जीशान ने अच्छी गेंदबाजी की क्योंकि 8 रन देके 3 ना दो विकेट, लेकिन सबसे महंगे गेंदबाज रहे थे मारूफ, 22 रन और 1 विकेट। बैटिंग बॉलिंग ये स्कोर कार्ड हो या गेंदबाजी का पृथक्करण हो, विश्लेषण हो, एनालिसिस हो, ये बताना हमारा काम है। 44 रन। चौवालीस रन मुझे याद आ रहा है तिरंगा चषक सेमीफाइनल का मैच महर 11 टेम्पाला बनाम महाड़ का हमने देखा था। 36 रन को डिफेंड किया था। लेकिन यहाँ पर मैदान अलग है, टीम अलग है और वसीम भाई जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए जाएंगे और उनके साथ होंगे मारूफ। यस, अब देखना है मारूफ ने जितने रन दिए हैं सूद समेत वसूल करने की इच्छा होगी, चाह तो होगी, लेकिन क्या सदर साहब नजीर भाई धनसे के चेहरे पे वो मुस्कुराहट हमको देखने को मिलेगी? क्या सिकंदर भाई खुश होंगे या पूरा पांगलोली गांव खुश होगा? ये देखना काफी दिलचस्प और मजेदार होने वाला है, क्योंकि 44 रन अगर देखा जाए ना साकिब तो एवरेज 11 रन प्रति ओवर का है और ये टीम कर सकती है। कल 38 रन की शानदार पारी हमने देखी थी वसीम की। तनवीर ने शानदार 3 गेंदों में 13 रन बनाए थे, 2 छक्के लगाए थे और मारूफ ने भी अच्छी बल्लेबाजी की थी। लेकिन अब जो है अलग टीम है आपके सामने, गेंदबाजी बहुत ही बेहतरीन है इस टीम के पास। ग्यारह रन प्रति ओवर के औसत से बल्लेबाजी करनी होगी ये मैच जीतने के लिए। सुनहरा मौका होगा अगर पांगलोली को ये मैच जीतकर पीपीएल में एक इतिहास रचने का मौका है, क्योंकि महाड़ टीम को हराना उतना आसान नहीं होता और मैदान जब अपना मैदान घरेलू हो, मेजबानी आप जो कर रहे हैं इस टूर्नामेंट की, जब आपके पास इतना अच्छा मौका, वाह शॉट है, एक पैर हवा में उठाकर पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है धन धन आती हुई, रन मिलेंगे यहाँ पर 4-4-4। शुरुआत बहुत ही बढ़िया, शॉट ऑफ लेन गेंद थी, रूम हासिल किया, ऑप्शन से बाहर जाती हुई गेंद को बैकफुट पर गए और खूबसूरत ऑफ ड्राइव करते हुए पॉइंट के ऊपर से खेला था 4 रनों के लिए। ये साखली तोड़ के निकाली थी, देखिए आप देख सकते हैं 3 खिलाड़ी। ओहो, फिर से एक मर्तबा उसी दिशा में खेला है, कोशिश बढ़िया, लेकिन खिलाड़ियों को बीट करती हुई गेंद पीछे की तरफ निकल गई थी। कोशिश अच्छी थी लेकिन थोड़ी सी डाइव लगाते शायद झेप घेतली असती तर कदाचित हा कॅच झाला असता। मैदान चांगला आहे आणि कुठेतरी तरी तुम्हाला आता एक्स्ट्रा एफर्ट द्यावा लागेल हा सामना जिंकायचा असेल, जावेद भाईला खुश करायचा असेल तर तुम्हाला 44 धावा बनवण्यापासून रोखावा लागेल। ओमकार खड़े खड़े 2 टांगों के दरमियान में गेंद फेंकी थी, यॉर्कर लेन की गेंद मारूफ के लिए, अच्छा क्षेत्ररक्षण, डॉट आती हुई गेंद ये पहली, यानी कि 3 गेंदों में हमने देखा 5 रन स्कोर कार्ड पर बिना किसी विकेट के नुकसान पर 44 रनों के जवाब में कमबैक होता हुआ। पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट टर्म रखी थी, ऑफ स्टंप से बाहर कराई थी, बहुत ही खूबसूरत 4 रन देखने को मिले थे वसीम के बल्ले से। फिर उसके बाद शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में खेलकर 1 रन और बढ़ाया था।
इस बार स्लॉट में गेंद थी, बिल्कुल आड़े बैट से खेला है उसे, मिड विकेट के क्षेत्र में 1 रन मुकम्मल किया, 6 रन पहली आने वाली 4 गेंदों में बनाए हैं। अब बची हुई 2 गेंदें पहली ओवर की। औसत की अगर बात की जाए तो 11 रन प्रति ओवर के औसत से बल्लेबाजी करनी है। पावर प्ले का ये पहला ओवर, इसके बाद फील्ड रिस्ट्रिक्शन हटेगी, 5 खिलाड़ी बाहर जाएंगे। फिर देखना है ऐसी स्थिति में कौन सी टीम, कौन सा गेंदबाज बल्लेबाज को रोक पाएगा। यहाँ पर वसीम भाई कोशिश तो कर रहे हैं, लेकिन ओमकार मात्र अच्छा कमबैक कर रहा है, क्योंकि पहली गेंद पर चौका आने के बाद अगर बात की जाए तो 4 गेंदें बहुत ही बढ़िया रखी है ओमकार ने। पिछली 4 गेंदों की बात करें तो 2 ही रन खर्च किए, कुल मिलाकर 6 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। पहली ओवर की आखिरी गेंद लेकर ओमकार। जी हाँ, इस बार अंपायर हमारी जानिब मुड़े, वाइड बॉल, अपने परों को खोला, इशारा दिया वाइड बॉल का। 1 रन अतिरिक्त मिलेगा, अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7। क्या बात है, पांगलोली की टीम अगर ये मैच जीतती है तो सदर साहब की तरफ से 2000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। ओहो, अच्छी गेंद, बिल्कुल समझ ही नहीं पाए वसीम। माइक में बोले एलबी को रिव्यू नहीं है। चलिए, अंपायर के जो भी निर्णय उसका सम्मान किया गया वसीम ने, और मैदान से बाहर आए हैं, यानी कि ये पहले विकेट का पतन। चलिए मैच को शुरू करें, मैच को शुरू करें, थोड़ी सी शांतता रखें।
हाँ एक उठो था डिस्टर्ब करे दिलीप बेस्ट बॉलर जिसका प्राइज, जिसका खिताब जीता था तिरंगा चषक में, वो दिलीप। खराब गेंद, वाइड बॉल, अंपायर का इशारा आता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। 44 रनों का हदफ है मैच को जीतने के लिए। पांगलोली के पास मौका है, देखना है अब दिलीप जो कि सर्वोत्कृष्ट गेंदबाज रहे हैं और नो डाउट अच्छे गेंदबाज है ही, सामने चुनौती होगी मारूफ की दिलीप के लिए। 36 रनों की मजीद दरकार है। अच्छी गेंदबाजी दिलीप द्वारा देखने को मिल रही है। कमबैक किया, पहली गेंद वाइड फेंकी। अब मारूफ के ऊपर जिम्मेदारी होगी कि वो हवा में खेला है। ओह माय गॉड, आसान मासूम स्ट्राइक पर दिलीप का सामना करने के लिए तैयार। दिलीप ने दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। गेंद अली शॉर्ट पिच, पटकी हुई गेंद और तीन गेंदें हो चुकी है। मासूम की जगह संभालने के लिए उन्हीं के बड़े भाई तनवीर मुकादम इस वक्त बीच मैदान पर। कल भी तनवीर ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। अब तनवीर और मारूफ अपनी टीम के स्कोर को कहां तक बढ़ाएंगे। 44 रनों का जीत का लक्ष्य है। कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। दिलीप, जी हाँ, इस बार दूर से खेलने का प्रयास किया था, बैकफुट पर गए थे। धीमी गति की गेंद है, मिस टाइम स्ट्रोक खेला। गग्गा के पास गेंद गई थी, इस बीच 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। रनों की संख्या 1 से बढ़ती हुई 9, 10 डबल फिगर में। 34 रनों की मजीद दरकार है। 14 गेंदे 34 रन। देखिए स्लॉट में गेंद थी, 2 खिलाड़ियों को बीट करती हुई हो गई है गेंद फर्रार। हुई खुश है क्योंकि यहाँ पर मारूफ चाचा ने चौका लगाए हैं। 4 के साथ स्कोर आगे 14। साकिब 14 रन। अब 30 रनों की जरूरत। 13 गेंदे 30 रन। फिर से एक मरतबा बिग हिट, लेकिन फील्ड की आप सजावट देख सकते हैं। अंपायर का इशारा आया कि 2 ओवर मुकम्मल। अच्छी सजावट, फील्ड की प्लेसमेंट बेहतरीन। पहले पावर प्ले के ओवर में आपने देखा था कि एक शॉट थर्ड मैन, एक शॉट पॉइंट, एक शॉट कवर, इस तरह से 3 खिलाड़ियों को एक साइड ऑफ साइड में रखा था, स्क्वायर ऑफ द विकेट। ये प्लानिंग होती है, मास्टरमाइंड होता है जो कप्तान, चाणक्य नीति होती है। 12 गेंदे 30 रन, 15 रन प्रति ओवर बनाने होंगे। 11 का जो औसत था शुरुआती ओवर से, वो आप 15 पर जाकर पहुंचा है, क्योंकि डॉट गेंदे रही, विकेट आए, और इसकी वजह से कहीं ना कहीं रनों पर अंकुश लगाने का काम गेंदबाजों ने किया। अजय
अजय है 12 गेंदे 30 रन। ये निर्णायक ओवर रहेगा, क्योंकि यहां से अगर कुछ रन आए तो आपको आखिरी ओवर में छोटा टारगेट दिखेगा। अगर ये ओवर अच्छा रहा तो आखिरी ओवर में प्रेशर प्रेशर और प्रेशर आपको बल्लेबाजों के ऊपर नजर आएगा। 12 गेंदे 30 रन। कोशिश कोशिश कोशिश। दे रहे हैं और हम देख सकते हैं अजय के ऊपर थोड़ा सा प्रेशर। फील्ड में काफी बदलाव भी देखने को मिला है। फील्ड और 2 छक्के चाहिए हमें। और पाठीराख्यांची अपेक्षा नेहमीच उंच असते। शरीफ भाई बोलताय की आणखीन 2 षटकार हवाय। देखते हैं क्या होगा। पटकी हुई गेंद। हो ये तो गेंद पर बड़ा प्रहार। हो इस मरतबा ऑफ साइड में खेलना चाहते थे, इनसाइड लगी है गेंद। फॉलो थ्रू में अच्छा क्षेत्र रक्षण अजय का। रन लेने का कोई मौका नहीं था। ये पहली डॉट गेंद आती हुई इस ओवर की, यानी कि 9 गेंदे और जीत के लिए 22 रनों की जरूरत। 23 रन रिक्वायर्ड। 9 गेंदे 23 रन। 9 गेंदों में 23 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। क्या होगा? सबों के दिल की धड़कनें तेज हो रही है। मैदान पर आप देख सकते हैं सन्नाटा छाया हुआ है। और इस बार डॉट गेंद यानी कि 8 गेंदे 23 रन। लगभग हर गेंद पर अब आपको 3-3 रन बनाने होंगे। कोशिश करनी होगी लगातार। धीमी गति की नो लुक। व्हाट अ शॉट, फ्लिक शॉट। आमीन सयानी की तरह आवाज निकालते हुए कह रहे हैं कि अभी और 3 छक्कों की जरूरत है हमें। तो देखते हैं क्या उनकी मनोकामना पूरी करेंगे मारूफ। हाँ इस बार अच्छी गेंद थी, थोड़ी सी जमीन पर गिरने के बाद नीचे रही। मिस टाइम स्ट्रोक खेला है, लेकिन 1 रन जरूर मिलेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28। तिसरा षटक सुद्धा संपलाय। 6 चेंडू 16 धावा। 16 चाहिए। 6 चेंडू 16 धावा। निश्चिंत राहा मित्रांनो, पहिल्या दिवसापासून ज्यांनी चांगली कामगिरी केली, अर्थात इस्माईल असेल, साकिब असेल, शेवटचा षटक हाताळण्यासाठी आता पाहूया रोहित। स्वतः रोहित देसाई आलाय, कारण मी चांगली कामगिरी केली, मला माझ्या संघाला विजयी करायचा है। शरीफ कौचाली की तरफ से 3 छक्के लगाने पर 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। रोहित ना रोहित देखना है रोहित अपने गेंदबाजी से आज करेगा क्या सबको मोहित। रोहित देसाई राउंड लेफ्ट आर्म ओवर द विकेट। हालांकि रोहित को मैंने बहुत कम देखा है गेंदबाजी करते हुए, लेकिन इस पर भी विकेट मिलता हुआ। खराब गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन पुल
हर छक्के पर 100 रुपये, यानी कि 3 छक्के लगते हैं तो मुकाबला फिनिश हो सकता है। बेस्ट फिनिशर कौन बनेगा, गेंदबाज रोहित या फिर बल्लेबाज माजिद या तनवीर। 5 गेंदे 16 रन, 5 गेंदे 16 रन। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। खाली परों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। हौसला दिखाना होगा, क्योंकि बिना कुछ किए किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ओहो, यहाँ पर रनआउट का मौका बन सकता था, लेकिन सूरज करकरे देखते रह गए और फेंकी की थी वहां पर फर्स्ट स्लिप से। गेंद को सफाई से गैदर नहीं किया, इसका फायदा 1 रन भी मुकम्मल। अब 4 गेंदे 15 रन। स्ट्राइक रोटेट कितना महंगा साबित होगी, देखना होगा दोस्तों। धीमी गति की गेंद उड़ाया, लेकिन यहां पर फटका फंसा। 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल होगा। सूरज खुद गेंद पर दौड़ कर गए थे, दूसरा रन लेने की कोशिश, और इस बार बल्लेबाज आउट होंगे। 3 गेंदे 14 रन। धडकने तेज करणे वाला मुकाबला, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना। इथून एक फटका आला तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा तुम्हाला पारडे जड दिसतील, ते म्हणजे पांगलोली या संघाचे, कारण 14 धावांची गरज। 3 चेंडू 14 धावा। मोठा फटका किंवा हा विकेट मिळवला रोहितनी, तर मग मला असं वाटतं नक्कीच हा सामन्यावरती त्यांचा त्या संघाचा विजयीचा शिक्कामोर्तब होईल। 3 बॉल में 2 मोटे स्ट्रोक चाहिए। तेच ना की 3 चेंडूमध्ये 2 फटके मोठे आले तरच पांगलोली या संघाला विजयाची आशा असेल। पण तो शेवटचा आशेचा किरण कोण बनलाय, तन्वीर। तन्वीरच्या मॅट मधून निघाले खणखणीत आकाशाला गवसणी घालणारा षटकार। च्या बाजूने लागेल। आता मात्र जे बसलेले होते ते आपल्या पायावरती उभे आहेत, आणि ज्या पायावरती उभे होते ते आपल्या अंगोठ्यावरती आता उभे आहेत मित्रांनो। म्हणजे हा सामना किती थर्रारक होतोय, चित्त थर्राक असा सामना। 2 चेंडू 8 धावा। हा निर्णायक चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय रोहित। पुन्हा उडवलाय, पुन्हा वन्स नाही, परंतु यावेळेस मात्र डिस्टन्स प्राप्त नाही झालाय। विजयाकडे नक्कीच शिक्कामोर्तब करेल, आणि एखादा खराब चेंडू टाकला तर मात्र एक आणखीन संधी पांगलोली संघाला सुद्धा मिळू शकते। यासर चाललाय खेळपट्टीवरती। 1 चेंडू 8 धावा आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे। जर रोहितनी चूक केली तरच पुढे संधी असेल, परंतु प्रयत्न नक्की चांगले होते। स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय, अगदी गिर्रकनी ऑप्शनच्या दिशेने फिरत होता। त्याला उरवण्याचा प्रयत्न नक्कीच तन्वीरबाईंनी केलं होतं, परंतु कुठेतरी त्याला 6 मध्ये रूपांतर करता आला नाही, आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय जावेद 11 या क्षेत्ररक्षकाकडून। नक्कीच हा मोठा विजय म्हणावा लागेल जर जावेद 11 महाडा संघ जिंकला तर, कारण आतापर्यंत स्थितीमध्ये त्यांचा संघ मजबूत आपल्याला दिसतोय, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे। हा पुन्हा स्लोअर पद्धतीचा चेंडू, फुल टच चेंडू, आणि पुन्हा चेंडूवरती धाव काढता येत नाही, धाव घेता येत नाही, आणि अशा तऱ्हेने हा सामना 7 धावेने जिंकलाय जावेद 11 महाड। जर माझा ओपिनियन घेतला तर मी तर म्हणेन की रोहित देसाई